नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरी चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, स्वतः उन्हातान्हात कष्ट करून आपल्या मुलांना सुखाची सावली देणारे जगात दोनच जीव असतात, ते म्हणजे आपले आई वडील। पण नशिबाचा खेळ बघा, जेव्हा वाईट वेळ येते आणि संपूर्ण जग पाठ फिरवतं, पुन्हा तेच म्हातारे आई वडील आपल्या पोराला काळजाशी लावायला धावून येतात। अशीच एका मुलाची आणि त्याच्या आई वडिलांच्या निस्वार्थी प्रेमाची मन हिलावून टाकणारी गोष्ट आज आपण ऐकणार आहोत। कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। या जगात आई वडिलांचं नातं हे देवाने दिलेलं सगळ्यात अनमोल असं वरदान आहे। स्वतः उन्हातान्हात कष्ट करून आपल्या मुलांना सुखाची सावली देणारे ते दोनच जीव असतात। मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसावं म्हणून ते स्वतःच्या गरजा, स्वतःची स्वप्न हसत हसत विसरून जातात। मनात फक्त एकच आशा असते की आपलं मूल एक दिवस मोठं होईल, स्वतःच्या पायावर उभं राहील। नाशिकच्या एका छोट्याशा साध्या घरामध्ये राहणाऱ्या सदाशिवरावांचं आयुष्यही असंच कष्टाने भरलेलं होतं। सदाशिवरावांनी आयुष्यभर मजदुरी केली, कधी फाटके कपडे घातले तर कधी पैशांची ओढाताण झाली म्हणून एका वेळचं जेवणही सोडलं। पण आपल्या एकुलत्या एक मुलाला म्हणजेच अमोलला शिकवून मोठं करायचं हा ध्यास त्यांनी कधी सोडला नाही। अमोलच्या आईने सुमतीबाईंनीही कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही। चुलीच्या धुराने डोळे कमजोर झाले, हाताला फोड आले, पण मुलाच्या संगोपनात त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही। त्या दोघांच्या जगण्याचं एकच स्वप्न होतं, अमोलचं यश। अमोलनेही आपल्या आईवडिलांना कधी नाराज केलं नाही। तो लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता। रात्र रात्र जागून अभ्यास करणं आणि वर्गात पहिला येणं हा त्याचा जणू नियमच होता। अखेर आई वडिलांच्या या तपस्येला फळ आलं। अमोलला शहरातल्या एका खूप मोठ्या कंपनीत सिनियर मॅनेजरची नोकरी मिळाली। मोठ्या पदासोबतच दरमहा लाखांच्या घरात पगार सुरू झाला। जेव्हा अमोलला त्याचा पहिला पगार मिळाला तेव्हा सदाशिवराव आणि सुमतीबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। त्यांना वाटलं आता त्यांच्या आयुष्यातील गरिबीचे कष्टाचे दिवस कायमचे संपले। आता त्यांचा मुलगा त्यांचा म्हातारपणाचा खरा आधार बनेल। पण नोकरी लागल्याच्या काही महिन्यातच अमोलच्या आयुष्याला एक नवीन कलाई मिळाली। त्याला त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या रिया नावाच्या एका मुलीशी प्रेम झालं। एक दिवस रियाचे काही मित्रमैत्रीण घरी आले होते। सुमतीबाई अगदी मनापासून त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवून बैठकीच्या खोलीत घेऊन गेल्या। पण पाहुणे जाताच रिया रागाने लालबुंद झाली। ती फणफणत आपल्या सासूबाईवर ओरडली, मम्मी, मी तुम्हाला किती वेळा सांगितले की जेव्हा माझे फ्रेंड्स घरी येतात तेव्हा तुम्ही बाहेर येत जाऊ नका। तुमचे ते जुन्या पद्धतीचे कपडे आणि ते बोलणं बघून मला माझ्या मित्रमैत्रिणींसमोर खूप लाज वाटते। सुमतीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं। त्या अगदी रडवेल्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, मी तर फक्त त्यांना चहा पाणी विचारायला आले होते ग। यावर रिया तोंड वाकडं करत म्हणाली, पाहुण्यांना पाणी देण्यासाठी मी नोकर ठेवून घेईन आणि हो, उद्यापासून घरातलं जेवण, झाडू, पोछा हे सगळं तुम्हीच करायचं, कारण मला ऑफिसला जावं लागतं आणि ही फालतू कामं करायला माझ्याकडे वेळ नाही। ज्या वयात सुमतीबाईंनी आराम करायला हवा होता त्या वयात त्या बिचाऱ्या सकाळी 4 वाजता उठून गार पाण्याने भांडी घासायच्या, झाडू पोछा करायच्या आणि संपूर्ण घरासाठी जेवण बनवायच्या। सदाशिवराव जेव्हा आपल्या पत्नीची ही अवस्था बघायचे तेव्हा त्यांचंही काळीज तुटायचं। पण मुलाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून ते काळजावर दगड ठेवून गप्प बसायचे। सगळ्यात जास्त मन दुखावणारी गोष्ट तर ही होती की अमोल हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघत होता। आपल्या डोळ्यांसमोर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा होणारा अपमान तो उघड्या डोळ्यांनी पाहत होता। पण रियाच्या धाकामुळे आणि तिच्या आधुनिक रूपाच्या मोहामुळे तो तिच्यासमोर एक शब्दही बोलू शकत नव्हता। तो पत्नीच्या प्रेमात इतका अंधाळा झाला होता की ज्या आईवडिलांनी त्याला जन्म दिला त्यांची लाचारी आणि त्यांचे अश्रू त्याला दिसत नव्हते। तो पूर्णपणे विसरला होता की आज तो ज्या मोठ्या पदावर आणि उंचीवर पोहोचला आहे ती फक्त आणि फक्त त्याच्या आई वडिलांच्या म्हाताऱ्या हातांची पुण्याई आहे। वेळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला आणि एक दिवस अशी एक काळी रात्र आली जिने सगळंच बदलून टाकलं। एक दिवस संध्याकाळी अमोल
आपल्या कारने ऑफिसमधून घरी परतत होता. बाहेर हवामान खूप खराब होतं आणि मुसळधार पाऊस पडत होता. अचानक एका अंधाऱ्या वळणावर समोरून येणाऱ्या एका वेगवान ट्रकने अमोलच्या कारला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की कारचा पार चक्काचूर झाला. अमोल रक्ताच्या थारोळ्यात गाडीच्या आतच अडकून पडला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी कसाबसा त्याला गाडी बाहेर काढलं आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलच्या ICU रूम बाहेर सदाशिवराव आणि सुमतीबाई ढसढसा रडत होते. ते देवाकडे आपल्या लेकाच्या प्राणाची भीक मागत होते. रिया सुद्धा तिथे उभी होती, पण तिच्या डोळ्यात अमोलसाठी काळजी किंवा दुःख दिसण्याऐवजी एक अजब घाई आणि चिडचिड जाणवत होती. काही तासांच्या मोठ्या ऑपरेशन नंतर शेवटी डॉक्टर अत्यंत थकलेल्या पावलांनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले. सदाशिवरावांनी तातडीने थरथरत्या हाताने डॉक्टरांचे पाय धरले आणि रडत रडत विचारले, "डॉक्टर साहेब, माझा लेक कसा आहे? तो बरा तर होईल ना?" डॉक्टरांनी अत्यंत गंभीर आवाजात सांगितले, "बघा, आम्ही अमोलचे प्राण तर वाचवले आहेत, पण एक खूप वाईट बातमी आहे. या अपघातात त्याचा पाठीचा कणा आणि पायांच्या नसा पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. अमोल आता कायमचा अपंग झाला आहे. तो कदाचित आयुष्यात कधीच स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही." हे ऐकताच रियाच्या पायाखालची जमीन सरकली. अमोलची ही अवस्था पाहून त्याच्यासाठी रडण्याऐवजी ती लगेच हा विचार करू लागली की एका अपंग नवऱ्यासोबत आता तिचं आयुष्य कसं जगणार. काही दिवसानंतर अमोलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि त्याला घरी आणलं गेलं. आता तो पूर्णपणे अंथरुणाला खिळला होता. साधा हालचाल करण्यासाठीही तो दुसऱ्यावर अवलंबून होता. त्याची अवस्था पाहून कंपनीनेही काही महिन्याचा पगार देऊन त्याला नोकरीवरून काढून टाकलं. आता घरात पैशांचा कोणताही मार्ग उरला नव्हता. त्यात अमोलचा उपचार आणि औषधांचा खर्च खूप मोठा होता. एक दिवस सकाळी घरात एकदम शांतता होती. रियाने आपलं सगळं सामान एका मोठ्या सुटकेसमध्ये भरलं आणि ती अमोलच्या खोलीत आली. अमोलने जेव्हा आपल्या पत्नीच्या हातात बॅग पाहिली तेव्हा त्याने अत्यंत कुमकुवत आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं, "रिया, तू ही बॅग घेऊन कुठे चालली आहेस?" रियाने चेहऱ्यावर कोणताही भावना न आणता अत्यंत कोरडेपणाने उत्तर दिलं, "मी हे घर सोडून कायमची चालली आहे. अमोल, मी एका अपंग माणसासोबत माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. तुझ्याकडे आता नोकरीही नाही, पैसेही नाहीत आणि कोणतं भविष्यही नाही. मी खूप लवकर घटस्फोटाचे पेपर पाठवून देईन. तू त्यावर सही कर." अमोलच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो रडत रडत तिच्या समोर गयावया करू लागला, "रिया, प्लीज, मला या अवस्थेत सोडून जाऊ नकोस ग. मला यावेळी तुझी सगळ्यात जास्त गरज आहे." पण त्या पाषाण हृदयी रियाने मागे वळून साधं पाहिलंही नाही. ती पाय आपटत घराबाहेर निघून गेली. अमोल अंथरुणावर पडल्या पडल्या एकटाच ढसढसा रडत होता. त्याला वाटत होतं की आता त्याचं आयुष्य पूर्णपणे संपलं आहे. तो आता फक्त एक जिवंत प्रेत बनून राहिला आहे. पण तेवढ्यात त्याच्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला. आत त्याची आई सुमतीबाई आणि वडील सदाशिवराव आले. आईने आपली मायेची कुशी पुढे केली आणि धावत जाऊन अमोलला आपल्या छातीशी घट्ट लावलं. अमोलची अश्रू पुसत आई म्हणाली, "रडू नको रे माझ्या बाळा. जोपर्यंत तुझे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तू या जगात कधीच एकटा पडणार नाहीस." आता या छोट्याशा कुटुंबाची परिस्थिती खूप खालावली होती. अमोलच्या उपचारासाठी आणि औषधांसाठी दररोज पैशांची गरज होती. 65 वर्षाचे म्हातारे वडील सदाशिवराव ज्यांनी विचार केला होता की म्हातारपणात मुलगा त्यांच्या हाताची काठी बनेल, त्यांनी या थकलेल्या वयात पुन्हा एकदा आपल्या थरथरत्या हातांमध्ये कुदळ आणि पाठी उचलली. ते कडकडत्या उन्हात रणत्या दुपारमध्ये दिवसभर कन्स्ट्रक्शन साईटवर मजुरी करायचे. जड जड दगड उचलायचे, जेणेकरून संध्याकाळी जे 200-400 रुपये रोजचे मिळतील त्यातून त्यांच्या लेकाची औषधं येऊ शकतील. तिकडे आई सुमतीबाई रात्र दिवस डोळ्याची पापणीही न मिटता अमोलच्या जवळ बसून असायच्या. त्या स्वतःच्या हाताने त्याला जेवण भरवायच्या, त्याचे कपडे स्वच्छ करायच्या, त्याच्या पायाची मालिश करायच्या आणि प्रत्येक क्षणाला त्याला धीर द्यायच्या की एक दिवस सगळं काही ठीक होईल. एक दिवस दुपारच्या वेळी अमोल खिडकीजवळ पडला होता. त्याने पाहिलं की त्याचे म्हातारे वडील कडकडत्या उन्हात भूक आणि थकव्यामुळे थरथरत्या पायांनी घराच्या अंगणात येत होते.
त्यांच्या फाटक्या कुर्त्यामधून घामाच्या धारा वाहत होत्या आणि मजुरी केल्यामुळे त्यांच्या हाताची कातडी सोलून निघाली होती, ज्यातून थोडं रक्तही येत होतं. घरात आल्यावर त्यांनी आपल्या खिशातून काही चुरगळलेल्या नोटा काढल्या आणि सुमतीबाईंच्या हातात ठेवल्या. सदाशिवराव धापा टाकत म्हणाले, सुमती, हे घे आजच्या मजुरीचे पैसे. यातून अमोलची संध्याकाळची महत्वाची औषधं घेऊन ये आणि जर थोडे पैसे उरले तर थोडं दूधही घेऊन ये. आपल्या बाळाला ताकद येईल. खिडकीतून हे सगळं दृश्य पाहून अमोलचं काळीज जणू फाटून गेलं. त्याच्या डोळ्यातून अश्रूचा असा पूर वाहू लागला जो रोखणं अशक्य होतं. त्याच्या डोक्यात भूतकाळातील एक एक चित्र फिरू लागलं. त्याला आठवलं की आपण कसं आपल्या म्हाताऱ्या वडिलांकडे दुर्लक्ष केलं होतं, कसं आपल्या घमंडी पत्नीला आपल्या आईचा अपमान करू दिला होता. त्याला आपली प्रत्येक चूक, आपलं प्रत्येक वाईट वागणं आठवत होतं. पश्चातापाच्या आगीत जळत अमोल अंथरुणावरच तडफडू लागला. त्याने रडत रडत आपल्या आई वडिलांचे हात घट्ट धरले आणि ढसढसा रडत म्हणाला, बाबा, आई, मला माफ करा ग. मी खूप मोठा पापी आहे. ज्या आई वडिलांनी मला बोट धरून चालायला शिकवलं, पालन पोषण करून या लायकीचं बनवलं, मी माझ्या काही दिवसांच्या सुखासाठी त्यांनाच विसरून गेलो. त्या मतलबी बायकोसाठी मी तुमच्या दोघांचं मन दुखवलं, जी मला एका झटक्यात बेसहारा करून निघून गेली. आणि तुम्ही दोघं माझ्या एवढ्या वाईट वागण्यानंतरही आपली ही म्हातारी हाडं माझ्यासाठी झिजवत आहात. मला माफ करा बाबा, मला माफ करा आई. सुमतीबाईंनी लगेच अमोलच्या तोंडावर हात ठेवला आणि आपल्या साडीच्या पदराने त्याचे अश्रू पुसत अतिशय मायेने म्हणाल्या, वेड्या, आई वडील कधी आपल्या मुलांवर नाराज होतात का रे? मुलं कितीही मोठी झाली, त्यांनी कितीही चुका केल्या तरी आई वडिलांसाठी ती नेहमी लहान आणि नासमज लेकरच असतात. तू बस मनाला लावून घेऊ नको आणि लवकर बरा हो बाळा. आमच्यासाठी हीच सगळ्यात मोठी माफी आहे. वडील सदाशिवरावांनीही अमोलच्या डोक्यावर आपला तो सोडलेला हात ठेवला आणि हसत त्याचा धीर वाढवला. आई वडिलांच्या या निस्वार्थी पवित्र प्रेमाने आणि अतूट विश्वासाने अमोलच्या मनात जगण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची एक नवीन आशा जागी केली. आता त्याने मनातल्या मनात पक्क ठरवलं होतं की तो नशिबासमोर गुडघे टेकणार नाही. आई रोज सकाळ संध्याकाळ त्याच्या पायांना तेलाने मालिश करायची. अमोल वेदनेने विव्हळत असतानाही आपल्या पायांमध्ये हालचाल आणण्याचा जीवापाड प्रयत्न करायचा. तो तासनतास पडून पायाचे व्यायाम करायचा. दिवस, आठवडे आणि महिने याच कठीण संघर्षात पुढे सरकत गेले. अमोलची जिद्द आणि आई वडिलांनी रात्रंदिवस देवाकडे केलेली प्रार्थना शेवटी रंग आणू लागली. अपघातानंतर ठीक 1 वर्षाने एका सोनेरी सकाळी सूर्याची किरणं खोलीत आली तेव्हा अमोलने कोणत्याही कुबड्यांशिवाय किंवा आधाराशिवाय थरथरत्या पावलांनी अंथरुणावर उठून जमिनीवर पाय ठेवला. त्याने एक एक पाऊल टाकलं आणि तो ताठ उभा राहिला. अमोलने आनंदाने आणि उत्साहाने ओरडत म्हटलं, आई बाबा, हे बघा, मी उभा राहिलो. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो. सुमतीबाई आणि सदाशिवरावांनी जेव्हा आपल्या लेकाला पुन्हा स्वतःच्या पायावर चालताना पाहिलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दोघांनी रडत रडत अमोलला घट्ट मिठी मारली. अख्ख्या घरात जणू कितीतरी वर्षानंतर पुन्हा एकदा सणाचं वातावरण झालं होतं. 1 वर्षाच्या या प्रदीर्घ आणि वेदनादायी संघर्षानंतर अमोल आता पूर्णपणे बरा झाला होता. त्याने पुन्हा एकदा आपल्या जुन्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. कंपनीतील लोकही अमोलची हुशारी आणि कर्तृत्व जाणून होते. म्हणूनच त्यांनी अमोलची जिद्द पाहून त्याला पुन्हा एकदा सिनियर मॅनेजरच्या पदावर कामावर ठेवून घेतलं. घरात पुन्हा एकदा सुखाचे दिवस आणि बँकेची बरकत परत आली होती. पण यावेळी जो अमोल परत आला होता तो पूर्णपणे बदलला होता. आता त्याच्यासाठी या संपूर्ण जगात सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात पवित्र जर कोणी असेल तर ते त्याचे आई वडील होते. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या तो सगळ्यात आधी आपल्या आई वडिलांच्या पायी डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायचा. त्यांची प्रत्येक लहान मोठी इच्छा, मग ती एखाद्या मंदिराच्या दर्शनाची असो वा इतर काही, त्यांच्या मुखातून निघण्यापूर्वीच अमोल ती पूर्ण करायचा. सदाशिवराव आणि सुमतीबाईंची छाती आता समाजात अभिमानाने फुलून यायची. अमोलच्या घराच्या अगदी शेजारीच त्यांचे शेजारी सावंत काका राहायचे.
सावंत काकांना एक खूपच संस्कारी, रूपवान आणि शांत स्वभावाची मुलगी होती, जिचं नाव होतं प्रांजल. प्रांजल खूप शिकलेली असण्यासोबतच मोठ्यांचा आदर करणारी गुणी मुलगी होती. खरं तर प्रांजल कॉलेजच्या दिवसापासूनच अमोलला मनातल्या मनात पसंत करायची आणि त्याच्यावर खरं प्रेम करायची. जेव्हा अमोलचा अपघात झाला आणि रिया त्याला असहाय्य सोडून निघून गेली, तेव्हा प्रांजलचं मन खूप दुखावलं होतं. ती देवाकडे लपून लपून अमोल बरा व्हावा म्हणून प्रार्थना करायची. इतकंच नाही तर आपल्या परीने ती लपूनच अमोलच्या आईवडिलांना मदत करण्याचा प्रयत्न करायची. जेव्हा सावंत काकांनी पाहिलं की अमोल आता पूर्णपणे बरा झाला आहे, पुन्हा कमवायला लागला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो आपल्या आईवडिलांची एका खऱ्या श्रावण बाळासारखी सेवा करतो आहे, तेव्हा त्याचं मन भरून आलं. एक दिवस तो सदाशिवरावांच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. सावंत काकांनी सदाशिवरावांचे हात हातात घेत अगदी आपुलकीनं म्हटलं, सदाशिव भाऊ, अमोलने ज्या प्रकारे या कठीण परिस्थितीचा सामना केला आहे आणि आज तो ज्या प्रकारे तुम्हा दोघांची सेवा करतो आहे, त्याने माझं मन जिंकलंय. माझी मुलगी प्रांजल सुद्धा अमोलला खूप पसंत करते. जर तुमची काही हरकत नसेल तर आपण या शेजारच्या मैत्रीला एका पवित्र नात्यात बदलूया का? सदाशिवराव आणि सुमतीबाईंनी जेव्हा लग्नाची ही गोष्ट अमोल समोर ठेवली, तेव्हा अमोलने अतिशय आदराने मान खाली घालून सांगितलं, बाबाई, तुमच्या निर्णयापेक्षा मोठं माझ्यासाठी या जगात काहीच नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मी डोळे मिटून मान्य करेन. अतिशय साधेपणाने, पवित्रतेने आणि सर्व रीतिरिवाजांनुसार अमोल आणि प्रांजलचा विवाह सोहळा पार पडला. प्रांजल जेव्हा लग्नाचा लाल शालू नेसून या घराची सून बनून आली, तेव्हा तिने आपल्या चांगल्या संस्कारी स्वभावाने संपूर्ण घराला खरंच स्वर्ग बनवलं. घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच प्रांजलने सगळ्यात आधी सुमतीबाई आणि सदाशिवरावांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. प्रांजलने चेहऱ्यावर एक गोड हसू आणत आपल्या सासूबाईंना म्हटलं, आई, आजपासून घरातलं कोणतंही काम तुम्ही करायचं नाही. हे वय तुमचं आराम करण्याचं आणि सुखात राहण्याचं आहे. मला फक्त तुम्हा दोघांचा आशीर्वाद हवा आहे. प्रांजलने घराची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या हातावर घेतली. तिने आपल्या सासू सासऱ्यांना स्वतःच्या आई वडिलांपेक्षाही जास्त जीव लावला. ती अमोलसाठी एक खूप प्रेमळ आणि प्रामाणिक पत्नी ठरली, तर त्या म्हाताऱ्या आई वडिलांसाठी अशी एक आदर्श सून बनून आली, जिने त्यांच्या भूतकाळातील सर्व जुन्या जखमांवर मायेची फुंकर घातली. आता सदाशिवराव आणि सुमतीबाई आपल्या अंगणात नातवंडांशी खेळण्याची स्वप्न पाहत आपल्या मुलासुरासोबत अतिशय सुखी, समाधानी आणि मानाचे आयुष्य जगत होते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते. संकट आल्यावर जी पाठ फिरून निघून जाते ते कधीच खरं प्रेम नसतं. पण त्याच वेळी जर नशिबाने प्रांजल सारखी समजूतदार आणि तुमच्या आईवडिलांना मान देणारी पत्नी मिळाली, तर नवऱ्यानेही तिची साथ नेहमी जपली पाहिजे. तिला तितकाच आदर आणि निस्वार्थ प्रेम दिलं पाहिजे. शेवटी जन्म देणाऱ्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि सुखदुःखात खंबीरपणे सोबत देणाऱ्या पत्नीची साथ हीच माणसाच्या आयुष्यातली खरी श्रीमंती असते. पैसा आणि नोकरी आज आहे तर उद्या नाही, पण कुटुंबाचे हे प्रेम एकदाच मिळतं. ते नेहमी मनापासून जपून ठेवा. तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही भावूक कथा? जर तुम्हाला या कथेतून काहीतरी चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या माणसांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि मनाला भिडणाऱ्या सत्य कथा ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी शीतल पुन्हा भेटेन अशीच एक सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. धन्यवाद.